कोल्हापूर महापालिकेतील ऑनलाईन सेवांचा विस्तार करून याद्वारे नागरिकांना घरी बसूनच सेवा उपलब्ध करून द्याव्यात, असं राज्य आयुक्त सुधाकर तेलंग यांनी कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं आयोजित केलेल्या आढावा बैठकीत सांगितलं। ऑनलाईन सेवेमध्ये कोल्हापूर महापालिकेचं काम समाधानकारक असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं। महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015च्या प्रभावी अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर राज्य सेवा हक्क आयोगाचे राज्य आयुक्त सुधाकर तेलंग यांनी आज कोल्हापूर महानगरपालिकेला भेट दिली। यावेळी त्यांनी कोल्हापूर महानगरपालिकेकडून नागरिकांना दिल्या जाणाऱ्या ऑनलाईन सेवांचा सविस्तर आढावा घेतला। महापालिकेचं ऑनलाईन सेवांमधील काम समाधानकारक असल्याचं सांगत उर्वरित ऑफलाईन सेवाही लवकरात लवकर ऑनलाईन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या। महापालिकेच्या ताराराणी सभागृहात आयोजित बैठकीत आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी राज्य आयुक्त सुधाकर तेलंग यांचं स्वागत केलं। यावेळी अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर यांनी स्लाइड प्रेझेंटेशनद्वारे महापालिकेच्या डिजिटल सेवांची माहिती सादर केली। प्रस्तुतीकरणात महापालिकेकडून एकूण 68 सेवा उपलब्ध असून त्यापैकी 52 अधिसूचित सेवांमध्ये 42 सेवा ऑनलाईन तर 10 सेवा ऑफलाईन असल्याची माहिती देण्यात आली। याबरोबरच 16 सेवा अधिसूचित नसलेल्या आहेत। पाणीपट्टीचं स्पॉट बिलिंग आणि वसुली, व्हॉट्सॲप चॅटबॉट सुविधा, ऑनलाईन कर भरणा, किओस्क यंत्रणा तसंच नागरी आरोग्य केंद्रांच्या सेवांबाबत ही माहिती देण्यात आली। यावेळी राज्य आयुक्त सुधाकर तेलंग म्हणाले, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाचा मुख्य उद्देश नागरिकांना शासनाच्या सेवा विहित मुदतीत आणि पारदर्शक पद्धतीनं उपलब्ध करून देणं हा आहे। नागरिकांना शासकीय कार्यालयात प्रत्यक्ष येण्याची आवश्यकता भासू नये, त्यांनी घरी बसून ऑनलाईन अर्ज करावा आणि त्याचं उत्तरही ऑनलाईनच मिळावं अशी व्यवस्था उभी करणं ही काळाची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं। ऑनलाईन सेवांच्या अनुषंगानं केवळ सेवा अर्ज ऑनलाईन न करता ते नोटिफाय करावेत, तसंच ऑनलाईन अर्जामध्ये त्रुटीच निघू नयेत याची संबंधित विभागानं दक्षता घ्यावी असं त्यांनी सांगितलं। ऑनलाईन अर्जाच्या अनुषंगानं नागरिकांच्या प्रतिसादाबाबत महापालिकेमध्ये अभिप्राय कक्ष सुरू करण्यात यावा। उर्वरित ऑफलाईन सेवाही तातडीनं डिजिटल माध्यमातून उपलब्ध करून द्याव्यात। ऑनलाईन सेवांबाबत नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती करण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली। जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात येणाऱ्या सुविधा आणि महापालिकेकडून देण्यात येणाऱ्या ऑनलाईन सुविधा सर्व सेवा केंद्रातून देता येतात काय ते पाहावं अशा सूचना त्यांनी केल्या। आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी सांगितलं की सध्या ऑफलाईन असलेल्या सेवांना टप्प्याटप्प्यानं ऑनलाईन करण्यात येईल असं यावेळी स्पष्ट केलं। यावेळी उपसचिव अनुराधा खानविलकर, कक्ष अधिकारी रंजना गवारी, शिल्पा पुरोहित, अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, उपायुक्त परितोष कंकाळ, किरण कुमार धनवाडे, सहाय्यक आयुक्त राम काटकर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते।